नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदाचा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पेपर घेतलेला आहे. बघा, यामध्ये एकूण 30 प्रश्न आहेत आणि एकूण 30 गुण आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय. चंद्रपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? चंद्रपूर बघा हे शहर इरई नदीच्या काठावर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारलाय. गोदावरी आणि प्रवरा या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? गोदावरी आणि प्रवरा बघा या दोन नद्यांचा संगम बघा टोके या ठिकाणी होतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी काय. जिगाव बघा, जिगाव हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? जिगाव हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सातारा, कोल्हापूर, नाशिक, बुलढाणा. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. जिगाव हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा. घोलवड हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? घोलवड हे ठिकाण विचारले कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. बघा, घोलवड हे ठिकाण चिकू या फळासाठी प्रसिद्ध आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. वाई ते महाबळेश्वर बघा, वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? वाई ते महाबळेश्वर विचारले कोणता घाट लागतो? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. पहा, वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान पसरणी घाट लागतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? बघा, सर्वांनी सांगायचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर या ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. मोडक सागर बघा, मोडक सागर हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? मोडक सागर बघा हे धरण वैतरणा नदीवरचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण धरण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र राज्यामध्ये बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात दक्षिणेकडचा तो जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. अंदमान व निकोबार अंदमान व निकोबार ही बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? हा प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. अंदमान व निकोबार बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल? बंगालच्या उपसागरामधली बघा बेटे आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. बांगलादेश या देशाची राजधानी कोणती आहे? बघा, योग्य उत्तर काय असेल? बांगलादेशाची राजधानी कोणती आहे? तर ढाका बघा हे शहर बांगलादेशाची राजधानी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी असेच बघा लागणारे महत्त्वपूर्ण आपल्याकडे 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे बघा महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा, ज्यांना कोणाला बघा हे सर्व IMP बघा प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे बघा पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 बघा काय विचारलं. पुलिकत हे सरोवर कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे? बघा, केरळ, आंध्र प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र. पुलिकत बघा हे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 यायला पाहिजे. पुलिकत हे सरोवर आंध्र प्रदेश या राज्यामधलं एक महत्त्वपूर्ण सरोवर आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 12. बन्नरघट्टा बघा, बन्नरघट्टा हे काय बघा राष्ट्रीय उद्यान आहे, तर हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बन्नरघट्टा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. बन्नरघट्टा बघा हे राष्ट्रीय उद्यान कर्नाटक या राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 13वा, रेशीमच्या उत्पादनामध्ये बघा, रेशीमच्या उत्पादनामध्ये जगामध्ये पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? रेशीमच्या बघा उत्पादनामध्ये देशामध्ये बघा जगामध्ये बघा पहिला क्रमांक म्हणजे चीनचा या ठिकाणी रेशीमच्या उत्पादनामध्ये पहिला क्रमांक लागतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. आपल्या या ठिकाणी बघा दुसरा क्रमांक लागतो, चीनचा या ठिकाणी पहिला क्रमांक लागतो. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, केसरी व मराठा. केसरी व मराठा बघा ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केली होती? केसरी व मराठा बघा ही वर्तमानपत्रे कोणी सुरू केली होती? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. केसरी व मराठा ही बघा ही वर्तमानपत्रे लोकमान्य टिळकांनी सुरू केली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा या ठिकाणी काय विचारला? भारताने बघा अवकाशामध्ये सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भारताने बघा अवकाशामध्ये सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह म्हणजे आर्यभट्ट. बघा भारताने अवकाशामध्ये या ठिकाणी सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मानवी समता. बघा मानवी समता बघा या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेलाच प्रश्न आहे. बघा काय उत्तर असेल याचं? मानवी समता बघा या नावाचं मासिक हे महर्षी कर्वे बघा यांनी सुरू केलेलं मासिक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17वा, सन 1857च्या उठावामध्ये बघा क्रांतिकारकाचे मुख्य केंद्र कोणतं शहर होतं? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सन 1857च्या उठावामध्ये क्रांतिकारकाचे बघा मुख्य केंद्र कोणतं शहर होतं? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे, दिल्ली या ठिकाणी उठाव. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, सतीची पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली होती? बघा सतीची पद्धत विचारली, कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली होती? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? सतीची पद्धत बघा लॉर्ड विल्यम बेंटिंक बघा यांनी सतीची पद्धत बघा त्यांनी बंद केली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा या ठिकाणी काय विचारला? खेडा सत्याग्रह. बघा खेडा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला सत्याग्रह आहे? सन 1917, सन 1918, सन 1920, सन 1922. कोणत्या वर्षी झाला होता खेडा सत्याग्रह? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. सन 1918 या वर्षी बघा खेडा सत्याग्रह झाला होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांच्या बघा संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षता यांच्या संबंधीचं कलम कोणतं असेल? कलम 51 बघा हे कलम आंतरराष्ट्रीय शांतता यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? कोणतं असेल? महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं असेल? बघा ताडोबा बघा हे महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 22, चक्री. बघा चक्री हे काय आहे? लोकनृत्य आहे. कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे चक्री? बघा मागील परीक्षामध्ये हा पण प्रश्न विचारण्यात आला होता, चक्री हे लोकनृत्य कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा जम्मू काश्मीर बघा या राज्याचं चक्री या ठिकाणी हे लोकनृत्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, कार्निवल बघा हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? कार्निवल हा सण बघा काय उत्तर असेल याचं? कार्निवल बघा हा सण प्रामुख्याने गोवा राज्यामध्ये साजरा केला जातो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, वातावरणामध्ये विचारले कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती टक्के असते? वातावरणामध्ये एकूण वातावरणाच्या बघा कार्बन डायऑक्साईड बघा या वायूचं प्रमाण किती टक्के असते? तर 0.03% बघा एवढं प्रमाण हे कार्बन डायऑक्साईडचं असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी कोणती आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी कोणती आहे? INS विक्रांत, INS अरिहंत, INS सिंधू आणि INS विक्रमादित्य. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी म्हणजे INS अरिहंत आहे, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, सावध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? सावध. सावधचा योग्य विरुद्धार्थी काय यायला पाहिजे? सावधचा विरुद्धार्थी बेसावध यायला पाहिजे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 27, जगामध्ये सर्वात मोठा महासागर कोणता आहे? जगामधला बघा जगामधला सर्वात मोठा महासागर कोणता असेल?
बघा पॅसिफिक हा महासागर जगामधला सर्वात मोठा तो महासागर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, ग्रामपंचायतीच्या अनुदानाला कोण मान्यता देतो? कोण देतो? ग्रामपंचायतीच्या अनुदानाला कोण मान्यता देते? कोण देते? पंचायत समिती देते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, या ठिकाणी काय विचारला? तेलबिया तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तेलबिया संशोधन केंद्र. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? तेलबिया बघा संशोधन केंद्र हे जळगाव या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा घारापुरी लेणी या रायगड या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31, रिझर्व्ह बँकेची स्थापना RBI रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असतील तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.